मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण बोलणार आहोत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या एका मोठ्या चर्चेवर। गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात एकच चर्चा सुरू आहे, देशाचा पंतप्रधान बदलणार का, आणि जर बदल झाला तर तो चेहरा महाराष्ट्रातून असेल का। मित्रांनो, गेल्या 10 ते 12 वर्षांपासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत, पण गेल्या 6 महिन्यांपासून सातत्याने अशा बातम्या समोर येत आहेत की भाजपमध्ये अंतर्गत हालचाली वेगाने सुरू आहेत। भाजप मात्र या चर्चांचा सार्वजनिकरित्या इन्कार करत होती, परंतु आता काही राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळालेली आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित बहुमत मिळालं नाही। जवळपास 240 जागांवर भाजप थांबली आणि सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागलं। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू, एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांच्या पाठिंब्यावर केंद्रात सरकार स्थापन झालं। सरकार भाजपचं असलं तरी निर्णय प्रक्रियेत दबाव वाढल्याचं चित्र दिसत आहे। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। संघाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याआधीच संकेत दिले होते की वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सक्रिय राजकीय पदावर राहू नये अशी संघाची परंपरागत भूमिका आहे। नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपला 75वा वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतरच या विषयावर पुन्हा चर्चा रंगू लागली। या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं भाकीत केलंय। त्यांच्या मते 20 डिसेंबरच्या आसपास देशात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो आणि पंतप्रधान बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे त्यांनी स्पष्ट केलं आहे की जर बदल झाला तरी सत्ता भाजपच्याच हातात राहील, पण पंतप्रधान पदासाठी नवीन चेहरा समोर येऊ शकतो। पृथ्वीराज चव्हाण यांनी हे भाकीत करताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ दिला आहे। अमेरिकेत सुरू असलेल्या काही गंभीर प्रकरणांमुळे जागतिक राजकारणावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचे पडसाद भारतातही उमटू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे। जर काही महत्त्वाची माहिती अधिकृतपणे समोर आली तर भारतातील सत्ता संतुलनावरही परिणाम होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली। याच चर्चेमध्ये एक नाव वारंवार पुढे येत आहे, वजा नितीन गडकरी। महाराष्ट्रातून आलेला, केंद्रात प्रभावशाली मंत्री आणि संघाशी जवळीक असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। त्यामुळे मराठी माणूस पंतप्रधान होणार ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे। आता प्रश्न असा आहे की वजा नरेंद्र मोदी खरोखरच पायउतार होतील का? 20 डिसेंबरला काही मोठा निर्णय होणार का? आणि जर बदल झाला तर नितीन गडकरी यांना संधी मिळेल का? मित्रांनो, ही सगळी राजकीय चर्चा आहे, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, पण देशाच्या राजकारणात हालचाली नक्कीच वेग घेत आहेत। तुमचं मत काय आहे? मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा असं तुम्हाला वाटतं का? नितीन गडकरी हे योग्य पर्याय ठरू शकतात का? कमेंटमध्ये आपलं मत नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।